नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 23 ऑक्टोबर सकाळचे 9 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि बंगालच्या उपसागरातील जी सिस्टीम होती त्याची तीव्र कमी क्षेत्र आता दक्षिण भारताच्या आसपास आहे आणि याची जी काही ऊर्जा आहे ती अरबी समुद्रातील डिप्रेशनमध्ये येऊन मिसळणार आहे आणि सिस्टीम उत्तरेकडे जाईल. त्याचा आपण पुढे ट्रॅक पाहणारच आहोत. त्यासोबतच बंगालच्या उपसागरातच नवीन चक्राकार वारेसुद्धा पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा ढगांची दाटी वाढली आणि पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र येत्या 24 तासात बनण्याचा अंदाज आहे. बाकी पुढील त्याचा मार्ग आपण येत्या दिवसात तुम्हाला कळवूच. आणि ही जी काही डिप्रेशन आहे तर काल सायंकाळी या ठिकाणी दक्षिण पूर्व अरबी समुद्राच्या भागांमध्ये होतं. त्यानंतर आता ही सिस्टीम उत्तर पूर्वेकडे थोडीशी सरकेल असा अंदाज आहे आणि 23 तारखेपर्यंत ही या ठिकाणी कर्नाटक किनारपट्टीला समांतर भागात येईल. त्यानंतर याचा मार्ग थोडासा बदलून पुन्हा एकदा उत्तर पश्चिम दिशेने जाण्याची शक्यता दाखवत आहे. 24 तारखेला याची तीव्रतासुद्धा ओसरून हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जो मध्य पूर्व बंगाल अरबी समुद्र आहे, मध्य पूर्व अरबी समुद्र याच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. ही सिस्टीम आपल्या महाराष्ट्रापासून सध्या तरी दूर आहे, त्यामुळे सिस्टीममुळे पाऊस होईल, पण चक्रीवादळ किंवा त्यासारखी स्थिती नाही आहे. पण पाऊस मात्र राज्यात पुढील काही दिवस हा सक्रियच राहणार आहे. यानंतर आपण हवामान विभागात जर ट्रॅक पाहिला तर त्याच्यानुसार सुद्धा या ठिकाणी दक्षिण पूर्व अरबी समुद्रात हे डिप्रेशन होतं. साधारणतः काल रात्री हे उत्तरेकडे सरकलेलं आहे आणि तिथून पुढे हे थोडंसं उत्तर पूर्वेकडे सरकेल असा हवामान विभागाचा सुद्धा अंदाज आहे. पण हवामान विभागाने लांबपर्यंत हा नक्कीच डिप्रेशन कुठपर्यंत जाईल याचा अंदाज मात्र दिलेला नाही आहे. बाकी सध्या जर पाहिलं तर राज्यात त्या सिस्टीममुळे ढगाळ वातावरण आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूरचे दक्षिण भाग, कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवापर्यंत ढगाळ वातावरण आहे. इकडे बेळगावकडे सुद्धा ढगाळ वातावरण आहे आणि उत्तरेकडे थोडेसे ढग कमी आहेत किंवा राज्याच्या इतर ठिकाणी ढग थोडे कमी आहेत. आणि येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला तर राज्यात आज पाऊस असण्याचा अंदाज आहे. येत्या 24 तासात खास करून रत्नागिरीचे दक्षिण भाग, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस काही ठिकाणी होण्याचा अंदाज आहे. तर त्यात रत्नागिरी, लांजा, देवगड असेल, कुडाळ असेल, सावंतवाडी, वैभववाडी, इकडे आजरा, चंदगडचा भाग असेल, पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. शाहूवाडी असेल, शिराळा, वाळवा असेल, मिरजच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज जास्त आहे. कराड, पाटणकडे सुद्धा पाऊस होण्याची शक्यता ही दाट आहे. त्यानंतर रायगड, पुणे, अहिल्यानगरचे दक्षिणेकडील भाग, त्यानंतर बीडचे काही पश्चिमेकडील भाग, धाराशिव, सोलापूर याही भागांमध्ये काही ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस तरी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीचे दक्षिण भाग, लातूर या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात सार्वत्रिक नाही एक दुसऱ्या भागांमध्ये मध्यम पाऊस तरी पाहायला मिळू शकतात. व्याप्ती कमी राहील. त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, अमरावती या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो, अन्यथा पावसाची शक्यता नाही. भंडारा, गोंदियाकडे वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज आहे, पावसाचा अंदाज दिसत नाही आहे. बाकी सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.